वस्त्रावर्ता बांधले. या विना वर्धन मंडित करा या बांधले, बांधले, ये. याम ब्रह्माचं शंकर प्रतिभक्ती देव सदा वंदिताम. सामां पातु सरस्वती भगवती निशेष दाढ्यांधकारी पहा. आस्ते स्फाटिकमालिका च धरती पद्मासने संस्थिता. वंदे तापरमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वसुदेवं सुतं देवकौ सुचानूरमर्दनं. देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कुण्डलीकवरदे हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. राम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु गोपाल कृष्णाय नमो नमः. गौरस सांचवनी कावडी भरली. बरी कसुनी दडका बांधिली. उद्या मथुरेसी नेवनी सकाळी. विकुनी येईना क्षण मात्रे. हो, अशा प्रकारे संतोषचं अस्त्र मागील कथेचं अस्त्र अनुसंधान ध्यानामध्ये त्या ठिकाणी आणावं. महाराज अस्त्र काय म्हणून करणार तू झाले का तू आता दिसतोसी लहान. पुढे भूत शिकसी शहाणपणा. तुझे मातेसी सांगून शिक्षा करविना तुझा आता. एक गवळण पुरुषार्थे राखी आपल्या गौरसाते. म्हणे मी बिंदू मात कृष्णाते. लागोने धी घरी माझ्या. हो, अशा प्रकारे महाराज असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा असणार. त्याच्या असणार घरी जाऊन महाराज दुधाची दह्याची असणार. त्या ठिकाणी लोण्याचं असणार. त्या ठिकाणी चोरी महाराज असणार करायची. सर्व घरचं असणार लोणी त्या ठिकाणी खाऊन टाकायचं ना. असे गाराने असणार यशोदेला गवळणी महाराज असणार त्या ठिकाणी सांगू लागल्या. पण एक असणार त्यामधील गवळण असणार म्हणाली कृष्णा मी असणार तुझ्या हाती. माझ्या असणार घरातील असणार दह्या दुधापैकी एक थेंबर सुद्धा महाराज असणार तुला त्या ठिकाणी असणार काय करील दही दूध असणार खाऊ देणार नाही. जतन महाराज असणार करू लागली. कृष्णाला दिसू नये म्हणून महाराज असणार त्या ठिकाणी काय करू लागली दूर असणार त्या ठिकाणी ठेवू लागली. अशी एक गवळण त्या ठिकाणी कृष्णाला म्हणून आपल्या असणार दही दुधाला महाराज असणार सांभाळत होती म्हणतात. गोरस सांचवणी कावडी भरली. बरी कसोनी दड बांधिली. उद्या मथुरेसी नेवनी सकाळी. विकून येईन क्षण मात्रे. हो, गवळण असणार मनामध्ये विचार करू लागली. दही दूध असणार त्या ठिकाणी साचवलं महाराज असणार तिनं असणार डेरी महाराज असणार त्या ठिकाणी गाडी असणार दही दूध तुपानं असणार लोण्यानं असणार भरले. वरून महाराज असणार धुडका असणार त्या ठिकाणी बांधलं. घट्ट असणार तोंड त्या डेऱ्याचं असणार बांधलं. कावडी असणार तिनं महाराज असणार 8 असताना असणार भरल्या. आणि उद्याच्याला असणार मी मथुरेला जाईन आणि दही दूध असणार त्या ठिकाणी इकीन असा तिनं महाराज मनामध्ये निश्चय महाराज असताना निश्चय त्या ठिकाणी त्या गवळीनं केला म्हणतात. कृष्णमुखी गोरस जाण. पडोन येती मी वागीन. कृष्णाशी शिक्षा लावीन. जरी येईल ग्रहा माझ्या. महाराज अशा रीतीने असताना दही दुधाचा असताना संचय केला. आणि पुन्हा म्हणू लागली महाराज असताना त्या ठिकाणी गर्वानं असताना म्हणून मी असताना अशी वागी नाही की इतकं दही दूध असताना त्या ठिकाणी साचवलं ना. त्या कृष्णाच्या हातामध्ये असताना त्या ठिकाणी तिळभर सुद्धा असताना दही दूध पूर्व असताना त्या ठिकाणी दिलं नाही. आणि जरी करता कृष्ण जर माझ्या असताना घरी आला ना तर त्याला सुद्धा मी असताना त्या ठिकाणी शासन करीन. अशी असताना मी वागी नाही. मी असताना त्या ठिकाणी बहादरी नाही म्हणू लागली. आपलीच बडाई महाराज असताना त्या ठिकाणी करू लागली म्हणतात. ऐसी अभिमाने ती गवळणी. निजे उषा कावडी घेऊनी. तो रजनी माझी चक्रपाणी. करी करणी विपरीत. हो, मग अशा रीतीनं अभिमानामध्ये असताना चूर झालेली महाराज असताना गवळण असताना कृष्णाला खाऊ देणार नाही. त्याला शासन असताना करेन असं म्हणू लागले ना. मग एके दिवशी संध्याकाळी महाराज असताना ती गवळण
त्या गवळणीनं असताना काय केलं, जे काही दही दुधाचे असणारे माठ होते ना ते आपल्या उशाला असताना त्या ठिकाणी घेतले आणि महाराज असताना त्या ठिकाणी निद्रा असताना करू लागली, झोप असताना तिला असताना त्या ठिकाणी लागली आणि अशा रीतीने मग कृष्ण परमात्माने असताना त्या ठिकाणी काय केलं पुढे सांगू लागले. जो सकळ देहीचा साक्षी एक, जो सकळ चित्त परीक्षक, तो सचिदानंद निष्कलंक, दावी कौतुक भक्तांसी. कोण म्हणला महाराज असताना आमचे श्रीधर स्वामी असताना त्या ठिकाणी सांगू लागले, अहो तो भगवंत असताना त्या ठिकाणी कसा आहे, जरी प्राणी मात्राला असताना वाटलं की मी असताना त्या ठिकाणी एकटाच आहे आणि कोणतंही कर्म महाराज असताना त्या ठिकाणी करायला मला असताना त्या ठिकाणी कोणीही पाहणार नाही. पण त्या ठिकाणी आमचे ग्रंथकर्ते म्हणतात की महाराज प्राणी मात्रानं कोणतं जरी कार्य केलं तर त्या भगवंताला असताना कळालं नाही असं असताना त्या ठिकाणी होतच नाही. हा भगवंत असताना त्या ठिकाणी कसा आहे, तो सर्व महाराज असताना त्याला असताना त्या ठिकाणी दिसतो. कोणी असताना दिवसा काय केलं किंवा रात्री जरी केलं तरी त्या भगवंतापासून कोणतंच असणारी गोष्ट असताना लपून राहत नाही. का तर अंतरामध्ये असताना तो भरलेला आहे. जरी असताना त्याला कोणीही पाहत नसलं तरी भगवंत असताना समजायचे असताना अंतर त्या ठिकाणी असताना जाणतो, त्याला असताना सर्व काही महाराज असताना कळतो आणि असा भगवंत असताना त्या ठिकाणी जगामध्ये व्यापून असताना राहील ना, मग त्या भगवंताला असताना त्या ठिकाणी जगाचं जीवन असणाऱ्या भगवंताला कोणती गोष्ट झाकून महाराज असताना त्या ठिकाणी राहील किंवा त्याला असताना कळणार नाही अशी कोणतीच गोष्ट महाराज असताना त्या ठिकाणी नाही म्हणून लागली. रजनी माझी कृष्णनाथ, प्रवेशना तिच्या ग्रहात, तीस निद्रा लागली अद्भुत, हरी सोडी कावडीचे. हो, मग अशा रीतीने महाराज असताना त्या ठिकाणी 8 तासानं महाराज असताना कोणालाही कळू दिलं नाही. गपचूप महाराज असताना डेरे भरले, संध्याकाळी असताना उशाला घेऊन असताना त्या ठिकाणी झोपली. पण सर्वांचं हृदय जाणणारा भगवंत असताना त्या ठिकाणी संध्याकाळी असताना त्या ठिकाणी हिला गाढ असताना झोप लागली ना, मग रात्रीच्याला असताना तो कृष्ण परमात्मा असताना तिच्या घरी असताना आले आणि कोणती महाराज असताना करणी त्या ठिकाणी केली, कोणती लीला असताना त्या ठिकाणी केली पुढे सांगू लागले. गोरस सर्व ही भक्षुनी, रीती केली दुधाने, त्या माझी सर्पविंच भरुनी, पुढती बांधली तैसीच. हो, कृष्ण परमात्मा असताना संध्याकाळी महाराज असताना तिच्या घरामध्ये आले. तिनं जे काही महाराज असताना दही दूध तूप लोणी असताना त्या ठिकाणी डेऱ्यामध्ये असताना त्या ठिकाणी कपडा बांधून असताना ठेवलं होतं ना, ते सर्व असताना त्या ठिकाणी भगवंतानं खाऊन असताना त्या ठिकाणी टाकलं. सर्व असताना दही दुधाचा सुद्धा साप असताना त्या ठिकाणी केला आणि पुन्हा त्याच्यामध्ये महाराज असताना काय केलं, विंचू साप महाराज असताना त्या गाडग्यामध्ये असताना सोडले आणि वरून असताना धुडकं महाराज असताना त्या ठिकाणी जसं पहिलं होतं तसेच तोंड असताना त्या गाडग्याचे महाराज असताना कृष्णानं बांधून महाराज त्या ठिकाणी ठेवले म्हणतात. पाली सरड बेडूक, अवघी मडकी भरली देख, खुन गाठ तैसीच निष्टंक, जगद उद्धारे बांधिली. हो, भगवंतानं महाराज असताना काय केले, विंचू असताना सोडले, साप महाराज असताना त्या डेऱ्यामध्ये सोडले, सरडा असताना सोडला, पाली महाराज असताना त्या ठिकाणी सोडल्या आणि जशा महाराज असताना ही माद्रीनीनं असताना काय केलं, महाराज प्रत्येक डेऱ्याला असताना खुना केल्या महाराज असताना गाठी मारताना आपल्या आपल्या खुनामध्ये असताना गाठी जर कोणी गाठ सोडली तर ती आपल्याला असताना त्या ठिकाणी कळावना अशी खुनानं असताना गाठ मारली होती. मग भगवंतानं सर्व असताना त्या ठिकाणी खाऊन घेतलं महाराज. त्याच्यामध्ये सरडा पाल सर्प असताना विंचू असताना सोडले, पुन्हा जशा तिने गाठी मारल्या होत्या ना तशाच भगवंतांना सुद्धा महाराज असताना गाठी असताना त्या ठिकाणी मारल्या म्हणतात. घरा गेला वनमाळी, गवळण उठली प्रातःकाळी, कावडी खांदा घेतली, मथुरेसी गेली ते धवा. हो, मग अशा रीतीने असताना कृष्णानं संध्याकाळी असताना दही दूध असताना खाऊन टाकलं, सर्व कार्य असताना केलं. कृष्ण परमात्मा आपल्या घरी असताना गेले. ही असताना सकाळी गवळण उठली, महाराज कावडी असताना त्या ठिकाणी महाराज तयार असताना केल्या, कावडी असताना घेतल्या आणि मथुरेमध्ये असताना दही दूध विकण्यासाठी ही गवळण गेली म्हणतात. गावचे लोक आले ते क्षणी, गोरस पुसती गवळणी, येरी म्हणे दही दूध लोणी, चारी जिन्नसा आहे ती. हो, अशा रीतीने कावडी महाराज असताना भरल्या, कावडी घेऊन असताना मथुरेच्या बाजाराला असताना गवळण गेली. त्या मथुरेमधील लोक असताना बाजारामध्ये येऊ लागले आणि तुमच्यापाशी काय काय महाराज असताना त्या ठिकाणी आहे विचारून. तेव्हा असताना ती म्हणू लागली माझ्यापाशी 4 प्रकारचे असताना महाराज असताना त्या ठिकाणी 4 प्रकार माझ्यापाशी असताना आहेत.
दही आहे, दूध आहे, तूप असणं आहे, लोणी असणं, त्या ठिकाणी अशा रीतीनं माझ्यापाशी 4 महाराज असणं त्या ठिकाणी विकण्यासाठी मी आणले. एक म्हणती गौरस कैसा आहे, येरी म्हणे द्रवाना लवला आहे, काबडी सोडून या पाहे, मडकी जवा उघडोनी. हो, मग ते गिराईक महाराज असतं हिला विचारलं, तुमचं असतं दही दूध तुम्ही असतं त्या ठिकाणी कसं दिलं, केवढ्याला असतं त्या ठिकाणी दिलं. तेव्हा ती म्हणली तुम्ही असतं धनद्रव्य असतं त्या ठिकाणी आणा असं म्हणाली महाराज असतं गिरायकाला. तेव्हा असतं तिनं काय केलं, त्या डेऱ्यावरची त्या माठावरची असणारे धुडकेत ना ते सर्व असतं धुडके महाराज असतं त्या ठिकाणी सोडू लागले. तर आतमध्ये महाराज असतं तिनं काय महाराज असतं पाहिलं म्हणतात. तो सर्प विंचू ते वेळे भरभरा तो निघाले, लोकावरी धावले डंखावया ते धवा. हो, तिनं महाराज असताना धुडके काढून घेतली कीच काय झालं, महाराज असताना मधून असताना विंचू साप असताना त्या ठिकाणी महाराज असताना निघू लागले. आणि जे काही त्या बाजारामध्ये लोक होते ना त्यांना चावण्यासाठी असताना महाराज पुढे असताना ते सर्प विंचू असताना त्या ठिकाणी जाऊ लागले. तेव्हा जे काही बघणारे लोक होते बाजारामधील ते असताना तिथून दूर महाराज असताना पळू लागले. सरड पालीच मुकडे धावती, लोक बिदोबिदी पळती, एक म्हणती पुढी पापमती, गवळ आहे दुष्ट हे. हो, त्या ठिकाणी असताना महाराज लोक असताना त्या ठिकाणी सरडा पाला असताना त्या ठिकाणी साप असताना बघून इकडं तिकडं महाराज असताना रस्त्याने असताना त्या ठिकाणी पळू लागले. आपला जीव मुठीत घेऊन असताना इकडं तिकडं सैरावारा पळू लागले ना. तेव्हा काही जण म्हणू लागले ही असताना त्या ठिकाणी कशी खट्याळा असताना बाई पाप महाराज असताना हिने त्या ठिकाणी केलेली महाराज असताना अशा रीतीनं त्या गवळणीला नाव असताना बाजारामधील लोक मथुरेच्या बाजारामधील लोक असताना नाव ठेवू लागले. आमच्या गावावरी विघ्न विंचू सर्प कावडी भरवण, इने सोडिले आणून कवटाळीन मोठी हे. हो, कवटाळीनं असणारी हे म्हणून लागले महाराज असताना त्या ठिकाणी हिनं असताना काय केलं, आपल्या गावावर ते विघ्न महाराज असताना त्या ठिकाणी आणलं. हिनं सरडा पेंडूक साप विंचू असताना तिकून महाराज असताना डेऱ्यामध्ये भरले आणि आपल्या गावामध्ये आणून असताना त्या ठिकाणी सोडले ना. ही असणारी दुष्ट आहे, ही असणारी पापिष्ट आहे असे असणारे मथुरचे लोक त्या गवळणीला महाराज बोलू लागले. महाचांडाळीन गवळणी इस ताडन करावे धरुणी, तवती कावडी टाकूनी पळे उठूनी सत्वर. तेव्हा काही जण म्हणू लागले बघता का हिला असताना त्या ठिकाणी धरा, हिला असताना शासन महाराज असताना त्या ठिकाणी करा, हिला शिक्षा असताना त्या ठिकाणी लावा असं त्या कोणाचं मथुरेच्या लोकांचं बोलणं असताना त्या गवळणीनं ऐकलं. कावडी असताना तिथंच सोडून असताना त्या ठिकाणी दिल्या आणि आपल्या गावाचा मार्ग असताना त्या गवळणीनं धरला म्हणतात. लोक धावती क्रोधे करुणी, कावडी टाकिली फोडोनी, सर्प विंच धरुणी लोक मारिती ठाई ठाई. गवळण महाराज असताना पळून तिथून असताना गेली. जे काही मथुरेचे लोक होते ना ते महाराज असताना त्या ठिकाणी काय केलं, जे काही साप विंचू होते त्याला असताना जागची जागी महाराज असताना मारण्याचं काम मथुरेचे लोक असताना करू लागले. एक म्हणती गवळणीसी धरावे गे, एरी पळे गोकुळ मार्गे, ते निस्तेज होनी सर्वांगे, वाटे पडे अडखळोनी. आणि एक जण म्हणू लागले हे मारता मारता याला या प्राण्याला असताना त्या ठिकाणी न मारता तुम्ही काय करायचं, हे डेरी आणलेला तिला असताना त्या ठिकाणी धरा म्हणल्या बरोबर महाराज असताना ह्या गवळणीनं असताना गोकुळचा रस्ता महाराज असताना त्या ठिकाणी धरला. गडबडीमध्ये असताना पळू लागली महाराज. पळताना ठेसा असताना तिला लागू लागल्या. उठून महाराज असताना पळू लागली, पुन्हा उठू लागली आणि पुन्हा पळू लागली. अशी महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं, या गवळणीला महाराज असताना दुःख स्थिती या गवळणीची झाली म्हणतात. धापा दाटे वाटे रडे, उलथोनी चिखला माझी पडे, लोक मारती धोंडे खडे, एक क्षण हानिती. हो, महाराज असताना अशा रीतीनं त्या गवळणीची फजिती असताना होऊ लागली. उलटून महाराज असताना पडू लागले, अडखळून पडू लागली, ठेस लागू लागली, चिखलामध्ये असताना पडू लागली महाराज असताना, पुढे असताना पडू लागली. आणि जे काही मथुरेचे लोक तिच्या मागे असताना लागले होते ना ते लागूनच तिला असताना दगड मारू लागले, धोंडे असताना मारू लागले, नवे शियन महाराज असताना तिच्या तोंडावरती असताना त्या ठिकाणी मारू लागले आणि गवळण महाराज असताना त्या ठिकाणी जोरामध्ये पळू लागली. यमुना उतरोनी गोपी गेली, गोकुळा माझी प्रवेशली,
तीच पुन्हा मथुरा वर्ज झाली लोकटपती मारावया. आणि अशा रीतीने महाराज असताना कसा बसा असताना आपला जीव मुठीत घेऊन महाराज असताना त्या ठिकाणी मथुरा असताना सोडली. त्या ठिकाणी जी काही नदी होती महाराज असताना त्या ठिकाणी यमुना असताना ओलांडली. गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी आली. आमचे श्रीधर स्वामी म्हणतात की महाराज एवढं कार्य तिचं असताना झालं तर आता तिला असताना मथुरा वर्ज महाराज असताना त्या ठिकाणी झाली. हिला असताना तोंड आता असताना त्या ठिकाणी त्या मथुरेमध्ये जाण्यासाठी राहिलं नाही का तर हिनं असं कर्म केलं आणि त्या कर्मामुळे जे काही मथुरेतले लोक होते ना हिला मारण्यासाठी असताना महाराज असताना टपून होते. म्हणून तिला आता मथुरेमध्ये जाता येत नाही अशी स्थिती या गवळणीची असणारी झाली. आणि अशा स्थितीमध्ये गवळण महाराज असताना गोकुळामध्ये आली म्हणतात. कृष्णासी जरी देती गोरस तरी शतगुणे वाढे विशेष. ते ग्रही दशा नये आसमास हरिसी गोरस अर्पिता. काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी महाराज असताना म्हणून आले. किती असताना चंगट होती किती असताना महाराज असताना थेंबानं असताना दही दूध असताना गोळा केलं. अहो त्या ठिकाणी श्रीधर स्वामी म्हणतात तर जर हिना असताना त्यातला काही चतुर्थांश भाग जर श्रीकृष्णाला अर्पण केला असता तर कृष्णाला अर्पण केल्या कमी महाराज असताना त्या ठिकाणी होतं का नाही म्हणले. कृष्णाला जर एक महाराज असताना थेंब दिला तर 10 थेंब असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा असताना देतात. पण हिना असताना काय केलं महाराज माझंच असताना त्या ठिकाणी खरंय मलाच असताना त्या ठिकाणी पाहिजे ना माझंच आहे ना मग माझं म्हणून असताना हिनं इतकं सासवलं. त्या ठिकाणी असताना भगवंताला जरासा सुद्धा थोडा सुद्धा भाग महाराज असताना दिला नाहीये. महाराज असताना असं कार्य हिनं केलं म्हणून महाराज असताना हिची फजिती असताना कशी झाली तिथं महाराज असताना त्या ठिकाणी जावं लागलं म्हणले. हरिमुखी बिंदू मात्र पडे शतगुण तत्काळ वाढे. जरी कृष्णने ये घराकडे तरी गवळणी कष्टी होती. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले महाराज भगवंताला देण्यासाठी असताना आईगाई करू नका. दान धर्म असताना त्या ठिकाणी करा. आणि दान धर्म असताना त्या ठिकाणी केलं ना महाराज तर काय होतं खऱ्या सुखाची असणारी प्राप्ती होती. दवाखान्याची भरती करायचं काम महाराज असताना त्या ठिकाणी राहत नाहीये. काय म्हणले महाराज त्या ठिकाणी असताना 100 रुपये जर महाराज असताना आपल्यापाशी असते तर 10 रुपये असताना अन्नदान असताना त्या ठिकाणी करावं. मंदिराला दान असताना त्या ठिकाणी द्यावं. महाराज असताना अशा रीतीने अन्नदान आपल्या असताना पैशातून झालं पाहिजे असं कर्म असताना त्या ठिकाणी करावं. त्यानं महाराज असताना काय होतं आपल्या पशीने जे काही महाराज असताना धन आहे त्याच्यामध्ये वृद्धी महाराज असताना त्या ठिकाणी येते. जी काही आपली महाराज असताना संतती ना त्या संततीला महाराज असताना त्या ठिकाणी यश येतं. सात्विक मुलं महाराज असताना त्या ठिकाणी होतात. या दान धर्म दिलेला असताना कमी कधीच महाराज असताना त्या ठिकाणी होत नाही. भगवंताला लावल्यानं महाराज असताना कधीच कोणाचा असताना दिवाळी निघत नाही. उलट महाराज असताना त्या ठिकाणी भरभराट असताना त्या ठिकाणी होते. अशी असताना त्या ठिकाणी गवळणीनं हा मार्ग सोडून नेला आणि मीच असताना त्या ठिकाणी कमवणारी आहे. मी असताना कृष्णाला देणार नाही म्हणून महाराज असताना तिची एवढी फजिती झाली आमचे ग्रंथकर्ते सांगू लागले. कृष्ण आजी आला नाही घरा म्हणून चिंता क्रांत गोपदारा. बिंदू मात्र अर्पिता श्रीवरा गोरस वाढे असंभाव्य. महाराज असताना त्या ठिकाणी अहो काही गवळणी असणाऱ्या मथुरेमध्ये अशा होत्या महाराज की त्यांना वाटत होतं की आमच्या घरी असताना कृष्णानं असताना त्या ठिकाणी यावं. कृष्णाने यावं आमचं असताना त्या ठिकाणी दहीदूध त्यानं असताना त्या ठिकाणी खावं. म्हणजे महाराज असताना त्या ठिकाणी काय होतं महाराज या धनद्रव्याला किंवा असताना गोरसाला असताना त्या ठिकाणी वृद्धी होते. महाराज ज्या घरामध्ये भगवंताचे असताना चरण पडले ना तिथला असताना दारिद्र्य महाराज असताना निघून जात होतं. आणि महाराज भरघोस असताना श्रीमंती महाराज असताना त्या घरी असताना त्या ठिकाणी येत होती. म्हणून गोकुळ मधले असणारे कित्येक गवळणी असताना म्हणत होत्या की कृष्णानं आमच्या घरी असताना त्या ठिकाणी यावं आमचं दहीदूध असताना त्या ठिकाणी खावं. नुसतं कृष्णमूर्ती बघण्यासाठी गोकुळच्या असताना त्या गवळणी महाराज असताना तरसू लागल्या. 2 दिवस झालं कृष्ण असताना इकडे आला नाही अशी चिंता महाराज असताना त्या गवळणी असताना करू लागल्या. वट बीज मोहरी एवढे परी पर्वताकार वृक्ष वाढे. तैसा हरिमुखी गोरस पडे दशा चढे ग्रहासी त्या. काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी एक असताना वडाचं बी महाराज असताना त्या ठिकाणी केवढे मोहरीपेक्षाही महाराज असताना त्या ठिकाणी बारीक आहे म्हणले.
मौरीपेक्षा वडाचं बी लहान आहे, पण ते असताना त्या जमिनीमध्ये पडलं आणि त्याचा जर वृक्ष झाला ना महाराज, केवढा असताना वृक्ष त्या ठिकाणी असताना होतो. तशा रीतीने महाराज असताना जरासक कृष्णाला असताना त्या ठिकाणी अर्पण केलं. जरासक कृष्णाने जर असताना त्या ठिकाणी खाल्लं ना, तर त्या घराची कळा महाराज असताना बदलत होती. महाराज असताना जरी गरीब असलं तरी असताना त्या भगवंताच्या कृपेने असताना वृद्धी महाराज असताना होती. श्रीमंत असताना होतं, तर घर असताना धनधान्यानं असताना त्या ठिकाणी भरत होतं. असं भगवंताचं असताना त्या ठिकाणी कार्य महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले. गाराने सांगती गवळणी, त्या उग्याची कौतुके करुणी, परी मना माझी चक्रपाणी, नित्य यावा ग्रहाते. हो, आणि अशा रीतीने महाराज असताना गवळणी यशोदा मातेला असताना सांगू लागल्या, यशोदे तुझ्या कृष्णाने असं केलं, त्या असताना गवळणीने असताना दिलं नाही म्हणून तिच्या असताना गाडग्यामध्ये मडक्यामध्ये इचू सर्प असताना त्या ठिकाणी ठेवले. सर्व काही महाराज असताना गाराने यशोदा मातेला असताना सांगत होत्या. महाराज मुखानं असताना बोलत होत्या, कृष्ण तुझा वाईट आहे, पण हृदयामध्ये एक असताना आशा होती की भगवंतानं श्रीकृष्णानं असताना आमच्या घरी असताना त्या ठिकाणी यावं, आमचं दहीदूध असताना त्या ठिकाणी खावं, असं सर्वांच्या मनोमनी असताना त्या ठिकाणी इच्छा होत होती. नुसतं महाराज असताना निमित्त केलं होतं कशाचं, तर यशोदा मातेला ग्राण असताना त्या ठिकाणी सांगण्याचं, पण हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम होतं, हृदयामध्ये भगवंताविषयी असताना पाण्याची आस होती ना, तीच असणार पूर्ण करण्यासाठी गोपिका असताना यशोदा मातेला ग्रहण करू लागल्या म्हणतात. भरत्या कार्यमिषे करुणी, यशोदेच्या ग्राहकामिनी, क्षण क्षणा येती फिरुनी, कृष्ण नयनी पहावया. महाराज असताना त्या ठिकाणी कोण म्हणतं, आमचे ग्रंथकर्ते सांगतात की या गवळणीला आपल्या घरी असताना तिळभर सुद्धा महाराज असताना मन लागत नव्हतं. कशाचंही निमित्त असताना त्या ठिकाणी करायचं, कधी असताना कृष्णाची खोडी सांगण्यासाठी याचं, कधी काही असताना मागण्यासाठी असताना त्या ठिकाणी याचं, त्या भगवंताला असताना त्या ठिकाणी पाहायचं, असं असताना त्या ठिकाणी प्रेमानं त्या भगवंताला पाहण्यासाठी कोणतंही निमित्त करून गवळणी असताना नंदाच्या वाड्यामध्ये यशोदेपशी असताना येत होत्या म्हणतात. पूर्ण ब्रह्म वैकुंठ नायक, त्याशी ते गवळणी झाली विनमुख, गोरसन देऊनिया दुःख, मथुरे माझी पावली. महाराज असताना मग असा पूर्ण ब्रह्म असताना त्या ठिकाणी वैकुंठ नायक असताना त्या ठिकाणी लहानशा रूपामध्ये असताना श्रीकृष्ण रूपामध्ये गोकुळामध्ये असताना त्या ठिकाणी आले ना, पण या असताना गवळणीने महाराज असताना हट्ट केला, अहंकार महाराज असताना त्या ठिकाणी धरला. कृष्णाला असताना जरा सुद्धा दहीदूध असताना मी देणार नाहीये अशी असताना म्हणली ना, म्हणून महाराज असताना तिला एवढे कष्ट असताना त्या ठिकाणी भोगावे लागले ना, अशी दुःखित गवळण असताना त्या ठिकाणी कुठं गोकुळामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी आली म्हणतात. प्रपंच ना परमार्थ, गवळण श्रमली व्यर्थ, जैसा निर्भागी उदिमा जात, त्यासी नागवित तस्कर पै. हो, महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात, हिचं असताना कार्य काय झालं, महाराज असताना हिचा स्वार्थही असताना त्या ठिकाणी साधला नाही या गवळणीचा, परमार्थही महाराज असताना त्या ठिकाणी हिचा असताना त्या ठिकाणी साधला नाही म्हणले. हिला असताना कोणतंच कार्य हिचं असताना चांगलं झालं नाही का, तर हिचा स्वार्थही नाही परमार्थही या ठिकाणी झाला नाही. एखादा असताना त्या ठिकाणी कशासारखं हिचं कार्य झालं म्हणतात, तर एखादा असताना महाराज असताना व्यापारी धन घेऊन असताना त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी असताना त्या ठिकाणी जावा, आणि त्याला असताना बाजारला जाताना एखाद्या असताना वाट पाड्यानं असताना त्या ठिकाणी अडवावं आणि त्याचं सर्व धन महाराज असताना त्या ठिकाणी घ्यावं ना, तसं या गवळणीचं महाराज असताना त्या ठिकाणी झालं म्हणतात. भगवंती पडले अंतर, व्यर्ज झाले मथुरापुर, खुंटला प्रपंच व्यवहार, द्रव्य अनुमात्र लाभेना. हो, काय म्हणले महाराज असताना हिचा असताना त्या भगवंताला असताना दिलं नाही म्हणून केवढा असताना अनर्थ महाराज असताना तिच्यावरती असताना कशी वेळ असताना आली म्हणतात की एक तास असताना त्या ठिकाणी वर्ज झाला असताना त्या ठिकाणी काय मथुरापूर असताना तिला वर्ज झालं, पुन्हा तोंड असताना मथुरेत झाला असताना त्या ठिकाणी राहिलं नाही. गोकुळामध्ये आली, गोकुळामध्ये कार्य असताना करायचं, गवळ्याचं कार्य कोणतंही महाराज असताना तर गायी असताना त्या ठिकाणी सांभाळायच्या, दही दूध करायचं आणि विकायचं, त्याच्यामधून असताना पैसा महाराज असताना त्या ठिकाणी मिळवायचा, आपलं घर प्रपंच महाराज असताना चालवायचा. पण हिचं महाराज असताना काय झालं म्हणून आता एवढं भगवंताला दिलं नाही म्हणून मथुरापूर वर्ज झालं, मथुरेत झाला जमत नव्हतं, आणि आता इथून पुढे
कार्य करून असताना पुन्हा दैदूत घेऊन असताना कसा प्रपंच महाराज असताना त्या ठिकाणी चालायचा हिचं सर्व कार्य महाराज असताना त्या ठिकाणी बिघडलं म्हणतात. त्याची कृष्णमुखी अर्पित तरी सहस्र गुणे वाढत कृपा न करिता भगवंत विघ्ने बहुत येती हो. आमच्या असणारे श्रीधर स्वामी म्हणतात की त्यामधलंच महाराज असताना जर थोडस असताना त्या भगवंताला दिलं असतं ना तर किती असताना हिचा सुखाचं कार्य असताना त्या ठिकाणी झालं असतं. हिला असताना दुःखाची प्राप्ती असताना झाली असती का नाही म्हणाले. हिनं जरासा भाग कृष्णाला दिला असतं तर आणखीन हिच्यापाशी जास्त असताना त्या ठिकाणी वाढलं असतं आणि हिला असताना परमार्थ मार्ग असताना त्या ठिकाणी घडला असता. भगवंताची असताना शिवाईच्या हातून असताना झाली असती असं कार्य हिच्या हातून असताना झालं असतं पण हिनं भगवंताला न देता सर्व कार्य मार्ग असताना त्या ठिकाणी नासून टाकलं म्हणतात. भगवंत झाली या पाठमोरा नसतीच विघ्ने येती घरा महारत्ने होती गारा कोणी न पुसे तया ते. हो महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात कार्य असताना त्या ठिकाणी चांगलं करावं. जोपर्यंत असताना आपल्या असताना हातपाय चांगले असताना चालतात ना या शरीरामध्ये असताना त्या ठिकाणी शक्ती आहे ना तोपर्यंत असताना कार्य चांगलं करावं. देव आपलासा असताना त्या ठिकाणी करावा. देवाला आवडल ना तसं महाराज असताना त्या ठिकाणी वागावं. आणि जर महाराज असताना त्या भगवंता व्यतिरिक्त असताना जर आपण आचरण असताना भ्रष्ट वागलोत ना आणि एकदा जर असताना त्या ठिकाणी भगवंतानं महाराज असताना कानाडोळा केला ना देव होय पाठमोरा आणि नसती यज्ञ येती घरा. महाराज असताना त्या देवानं जर पाठमोरा असताना देव झाला तर महाराज असताना एखाद्या राजाने असताना तुम्हाला सोन्याचा हंडा जरी दिला ना तो कुळशिवाला असताना त्या ठिकाणी वेळ लागत नाहीये. असे असणारे भगवंत जर पाठीमोरा असताना झाला तर नसलेले यज्ञ महाराज असताना त्या ठिकाणी येतात. 300 रुपये कमवाय जातात पण महाराज 5000 रुपये दवाखान्यात घालावं लागतात. असं असताना त्या ठिकाणी कार्य म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी विचार करावा. आपल्याला कोण महाराज असताना किती प्रेमानं असताना म्हणतो. महाराज त्या ठिकाणी म्हणतात की जरासं जरी भेटत असलं पण प्रेमाने भेटते ना आदरानं असताना भेटते ना जरासं का असताना त्या ठिकाणी महाराज असताना आनंदानं असताना घ्यावं. जास्तची आशा असताना त्या ठिकाणी करू नये. कोणाचं मन दुखल असं असताना त्या ठिकाणी वागू नये. आणि जर महाराज असताना कोणाचं मन आपल्यामुळे असताना दुखत असलं ना तर ते असताना दुसऱ्याचं मन नसून भगवंताचं मन असताना दुखण्याचं असताना दुखवल्याचं असताना पाप महाराज असताना माती लागतं. म्हणून महाराज असताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचं असताना सानिध्य आणि हाच असताना दुसऱ्याला सुख देणं हाच खरा असताना त्या ठिकाणी परमार्थ आहे. आणि तो नाही केला ना तर नसलेले विघ्न महाराज असताना त्या ठिकाणी कुठं घराला येतात म्हणतात. आपुले द्रव लोकावरी ते बुडवणे जायन लाभे करी ज्याचे घ्यावे ते द्वारी बैसतियान घालवनिया. हो महाराज असताना त्या ठिकाणी कसं म्हणतात महाराज असताना आपण असताना त्या ठिकाणी द्यावं. आपण असताना मोकळ्या मनानं दुसऱ्याला असताना त्या ठिकाणी द्यावं आणि दुसऱ्याला महाराज असताना दिल्यावर ते परत घेण्याची असताना आशा असताना त्या ठिकाणी सोडून द्यावी. पण इथं असताना कसं होतं म्हणतात जर आपल्याला कार्य असताना त्या ठिकाणी पडलं ना दुसऱ्याला जर आपण असताना त्या ठिकाणी मागाय महाराज असताना त्या ठिकाणी गेलो दुसऱ्याचं काही घेतलं तर महाराज टायमाला असताना त्याला वापस असताना त्या ठिकाणी द्यावं लागतं. आणि जर महाराज असताना आपण नाही दिलं तर महाराज तो असताना काय करतो आपल्या दारामध्ये असताना त्या ठिकाणी येऊन असताना त्या ठिकाणी बसतो आणि माझं घेतलेलं असताना त्या ठिकाणी द्या असा असताना तो देणेदार महाराज असताना त्या ठिकाणी बोलतो म्हणतात. वैरिया घरी सापडे वर्म अवदशा येऊन बुडे धर्म विशेष वाढेल क्रोध काम तरी देव क्षोभ जाणीजे. हो आणि महाराज असं जर होत असलं तर हे महाराज असताना काय चिन्ह म्हणले महाराज चिन्ह असताना त्या ठिकाणी कोणते ओळखून घ्यायचे. अहो ज्या वेळेस असताना तुम्हाला सात्विक मनानं कोणी जर महाराज असताना 10 रुपये दिले चांगल्या अंतकरणानं तुम्हाला असताना त्या ठिकाणी दिले त्याच्या मनामध्ये असताना काहीच नाही देताना त्यानं आनंदानं असताना त्या ठिकाणी दिले. पण ज्या वेळेस असताना तो तुमच्या घरामध्ये घरी असताना त्या ठिकाणी मागण्यासाठी असताना येईल ना आणि हटकून तुम्हाला असताना त्या ठिकाणी अडचणीमध्ये जर आणण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्या मनामध्ये जर पाप महाराज असताना निर्माण होत असेल ना तर हे असताना त्या ठिकाणी घेणाराचं कर्म महाराज असताना त्या ठिकाणी समजावं. देणाराचा दोष नाहीये
तुमच्या कर्मामध्ये देताना त्याचं अंतःकरण चांगलं होतं, पण तुमचे कर्म असे होते की त्याला अस्त्र त्या ठिकाणी तुमच्याकडून वसूल करण्यासाठी भया महाराज अस्त्र सारावं लागतात ना. ही अस्त्र तुमचं प्रारब्ध, तुमचं अस्त्र कर्म आहे, म्हणून भगवंतानं त्याला तशी असणारी बुद्धी दिली आणि त्यानं अस्त्र तुमच्या अस्त्र अंतःकरणाला दुःख देण्याचं कार्य केलं ना. त्याचा अस्त्र त्या ठिकाणी पाप नाहीये, तुमचा अस्त्र कर्म भ्रष्ट आहे, म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंतानं त्याला अस्त्र बुद्धी दिली तशी की यांना अस्त्र त्रास दे, यांच्या दारामध्ये अस्त्र त्या ठिकाणी जाऊन बस आणि हे अस्त्र जे काय अनिष्टत ना महाराज, त्या भगवंताच्या इच्छेशिवाय अस्त्र त्या ठिकाणी येत नाहीत. कर्म जर आपलं अस्त्र चुकीचं असलं तर भगवंत महाराज अस्त्र त्या ठिकाणी अशा रूपामध्ये देताना जरी अंतःकरणामध्ये प्रेम असलं तरी घेताना अस्त्र त्या ठिकाणी कसा द्वेष महाराज अंतःकरणामध्ये भगवंत देतो आणि तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी परतफेड महाराज अस्त्र करावी लागते म्हणतात. आपुले जे का शत्रू पूर्ण जासी आपण पिडिले दारुण अडल्या धरणे त्याचे चरण तरी देव क्षोभ जाणे जे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय महाराज अस्त्र आपल्यावरती देवाची कृपा आहे का, देव असताना त्या ठिकाणी आपल्यावरती कानाडोळा करतो हे पाण्याची हे असणारे लक्षण महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणावं. आता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी चांगलं कार्य अस्त्र त्या ठिकाणी करत नाही, देव तुमच्या पाठीमागे झाला ना तर त्या देणेदारांना अस्त्र तुमच्या दारामध्ये येऊन बसावं, तुम्हाला मानसिक अस्त्र ताण त्यानं अस्त्र त्या ठिकाणी द्यावा आणि त्याच्या मनामध्ये काहीच नाही, सात्विक भाव त्याचा असावा. सकाळी त्यानं उठावं आणि तुमचा जो काही दुश्मन आहे महाराज त्यानं त्याच्या घरी जावं आणि तू अस्त्र त्या ठिकाणी कसा आहे लबाडे म्हणावं, तुझे पैसे दिले ना आजच अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र तू घे असं अस्त्र दुश्मनानं त्याला जाऊन अस्त्र सांगावं आणि त्यानं तुमच्या दारी यावं आणि त्यानं त्या पुन्हा आपण घेतलेले पैसे त्याला असताना आपल्या पैसे नाहीत म्हणून त्याच्या पाया जरी पडलो तर आपण तरी त्याने म्हणावं नाही माझे पैसे मला आताच अस्त्र त्या ठिकाणी पाहिजेत. असं जर तू म्हणत असेल ना तर हा अस्त्र देवी खूप अस्त्र त्या ठिकाणी समजावा असे आमचे असणारे कोण श्रीधर स्वामी सांगतात. लाभा कारणे निघे उदिमास तो हानीच होय दिवसे दिवस पूज्यस्थानी अपमान विशेष तरी देव क्षोभ जाणीजे. आणि पुन्हा आणखीन महाराज अस्त्र तुम्हाला देवाची कृपा आहे का देवाचा अस्त्र शाप आहे असं अस्त्र तुम्हाला जर ओळखायचं असलं तर तुम्ही अस्त्र घरून किती 20 रुपये घेऊन महाराज अस्त्र घरून निघायचं आणि या 20 चे 40 करण्याचा अस्त्र व्यापार अस्त्र आपण करू असं अस्त्र तुम्ही मनामध्ये धरायचं. तुमच्या असणारे 20 नेले 20 चे नाही का 5 जर तुमच्यापाशी शिल्लक होत असले आणि 15 उडून जात असले ना तर हा अस्त्र दैवी अस्त्र उपाय असं अस्त्र ध्यानामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी धरावं. व्यापारामध्ये वृद्धी न होणं हे महाराज अस्त्र देवी अस्त्र त्या ठिकाणी खूप आहे. पुन्हा महाराज अस्त्र काय सांगू लागले अपमान विशेष महाराज अस्त्र त्या ठिकाणी तुमचं कर्म चांगले तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी भगवंताचं भजन करता महाराज अस्त्र भगवंताची पूजा करता भगवंताचं नामस्मरण करता असं तुम्ही करता पण तुमचं आचरण जर चूक आहे आणि भगवंताचा जर तुमचा असताना तुमच्यावरती खूप जर असला ना महाराज तुम्ही कुठेही अस्त्र 4 माणसामध्ये गेला तर तुम्हाला अस्त्र तिथं मान भेटणार नाही. कोणी तुम्हाला महाराज म्हणणार नाही, ढोंगी महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणणार, तुम्हाला अस्त्र त्या ठिकाणी नाव महाराज अस्त्र त्या ठिकाणी ठेवणार. जर ज्या ठिकाणी आपल्याला मान भेटाय पाहिजे तिथं जर आपल्याला मान भेटत नसला ना तर हा अस्त्र त्या ठिकाणी दैवी खूप अस्त्र त्या ठिकाणी समजावा आमच्या अस्त्र श्रीधर स्वामी सांगतात. सुरद आप्त द्वेष करीती नसते व्यवहार येऊनी पडती सदा तळमळ वाटे चित्ती तरी देव क्षोभ जाणीजे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की पाहुण्या रावणीला अस्त्र कोणीच आपल्याला अस्त्र त्या ठिकाणी ओळखू नये. कोणाच्या जर घरी आपण त्या ठिकाणी गेलोत ना तर त्याच्या कपाळावरती 8 अस्त्र त्या ठिकाणी पडाव्या. कशाला अस्त्र त्या ठिकाणी आला असेल त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी असणार द्वेष जर निर्माण होत असला सूर्यधारे आपल्याला जर मानत नसले तर महाराज अस्त्र हा अस्त्र दैवी खूप अस्त्र त्या ठिकाणी समजावा असं म्हणणं अस्त्र आमच्या ग्रंथकर्त्याचं येऊ लागलं. आपुले राज्य संपत्ती धन शत्रू भोगू पाहे आपण देह पिढे व्याधी विन तरी देव क्षोभ जाणीजे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणले आपली असणारी संपत्ती महाराज पण आपला दुश्मन अस्त्र त्या ठिकाणी काय करला आपली संपत्ती भोगू पाहतो
किंवा असताना त्या ठिकाणी तुमच्या शरीराला कोणतीच असताना त्या ठिकाणी व्याधी नाहीये, पण तुम्हाला सुख जर लागत नसेल ना, तर हा असताना दैवी कोप महाराज असताना त्या ठिकाणी समजावं म्हणतात. विद्या बहुत जवळी असे परी कोरीच तयासी न पुसे बोलो जाता मती भ्रंशे तरी देव क्षोभा जाणे. महाराज अस्त्र म्हणून लागले, काय म्हणून लागले? 18 पुराण अस्त्र मुखोदकत महाराज अस्त्र 4 शास्त्राचा अस्त्र त्या ठिकाणी अभ्यास केला, सर्व काही विद्या महाराज अस्त्र पारंगत आहे, पण कुणीच महाराज अस्त्र त्या ठिकाणी धड अस्त्र त्या ठिकाणी बोलत नाही. महाराज अस्त्र पुन्हा 4 माणसामध्ये जर गेला ना महाराज, तर स्वरात स्वर अस्त्र त्या ठिकाणी मिसळत नाही म्हणून लागले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी इतका पंडित आहे, इतकं ज्ञान आहे, तरी 4 माणसामध्ये गेल्यानंतर अस्त्र त्या ठिकाणी बरोबर बोलता येत नाही ना, हा सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी दैवी खूप महाराज अस्त्र त्या ठिकाणी समजावा, ही भगवंताचीच इच्छा महाराज अस्त्र त्या ठिकाणी किंवा देवच पाठीमोरा झाला असा अस्त्र त्या ठिकाणी समजावं म्हणतात. ठेविला ठेवा न सापडे नसतीच व्याधी अंगा जडे सदा भय वाटे चौकडे तरी देव क्षोभ जाणीजे. देवाचा असताना कोप म्हणायचं. महाराज तुम्ही असताना त्या ठिकाणी कष्ट करून 1000-2000 रुपये तुमच्यापाशी साचले, तुम्ही असताना कुठंतरी महाराज असताना कपाटामध्ये ठेवले आणि ते जर तुम्हाला सापडत नसले ना, तर महाराज असताना त्या ठिकाणी दैवी कोप म्हणून लागले. तुम्हाला वेळेवरती तुमचाच कष्टाचा पैसा आहे, पण तुम्ही ठेवलेली जागाच अस्त्र विसरून गेलात आणि तुम्हाला त्या धनाची आवश्यकता आहे, ते जर गवसत नसलं तर महाराज देवी कोप असताना त्या ठिकाणी समजायचा. आणि महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले, पुन्हा म्हणून लागले, महाराज तुमचं असताना शरीर चांगलंय, पण मधूनच महाराज असताना कसं तरी तुम्हाला असताना त्या ठिकाणी वालय, काय बीचा पाला तुम्ही मागालात ना, हा असताना त्या ठिकाणी दैवी कोप असताना त्या ठिकाणी समजावा. देवाचा असताना त्या ठिकाणी राग असताना त्या ठिकाणी समजावा, देवानं कोप केला म्हणून असं असताना त्या ठिकाणी होतं. आमच्या असताना ग्रंथ करते सांगू लागले. असो गवळण सर्वस्वे ठकली भगवंती ते अंतरली प्रपंच परमार्था मुकली ते पडली भवसागरी. हो, आणि अशा रीतीनं महाराज असताना या गवळणीला असताना त्या ठिकाणी अशा रीतीने ही असताना ढकली. देवाला असताना त्या ठिकाणी काय केलं? दही दूध असताना त्या ठिकाणी दिलं नाही, देवाला न देता बाजारामध्ये विकण्यासाठी गेली. हिचा असताना स्वार्थही साधला नाही आणि परमार्थही त्या महाराज असताना हातून असताना घडला नाही. आणि जे काही महाराज असताना जन्म मरणाचं गाठुडे ती असताना हिच्या पदरामध्ये महाराज त्या ठिकाणी पडलं म्हणतात. पुरुष अथवा नारी कृपा न करिता श्रीहरी व्यर्थ कष्ट ती संसारी नाना दुखे भोगिती. हो, अशा रीतीने महाराज मग महाराज जे महाराज असतात त्या देवाला विसरले ना, त्यांना असताना दुःखाची प्राप्ती झाली. आमचे ग्रंथकर्ते सांगतात की महाराज विसरले तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या अशा रीतीने महाराज असताना जे विसरले त्यांना दुःखाची प्राप्ती झाली म्हणतात. असो मग त्याची गवळणी यशोदेच्या ग्रहा येऊनी लागली कृष्णाचे चरणी म्हणे हरी दया करी पा. हो, मग अशी गवळण महाराज असताना तिकडे बेजार झाली, तिकडे बेजार असताना झाली, कष्ट दुःख असताना तिला असताना भेटलं ना, आणि ती असताना कष्टी दुःखी झालेली गवळण असताना त्या ठिकाणी नंदाच्या वाड्यामध्ये यशोदेपाशी आली. कृष्णाला असताना पाहिलं, डोकं असताना चरणावरती ठुलं आणि कृष्णाला म्हणली, कृष्णा मला असताना त्या ठिकाणी माफ कर, मी असताना चूक त्या ठिकाणी माझ्या हातून झाली. तुझसी अंतर पडता मुकले इह परत्र स्वार्था कृपा करी कृष्णनाथा निरसी चिंता सर्वही. हो, त्या ठिकाणी पुन्हा म्हणाली, कृष्णा तुला असताना मी त्या ठिकाणी ओळखलं नाही, तुझ्या संग असताना मी काय केलं? महाराज असताना हट्ट तुझ्या पुढे असताना त्या ठिकाणी केला, तुझं सामर्थ्य मी असताना ओळखू शकले नाही, तुझ्याच सामर्थ्यानं सर्व काही होतं म्हणून मला असताना विसर पडला, म्हणून मला असताना त्या ठिकाणी माफ कर. जे काही माझं असताना दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती असताना कृष्णा तुम्ही असताना करा, अशी गवळण महाराज असताना श्रीकृष्णाला बोलू लागली. कृष्ण म्हणे राहे स्वस्त भगवंती ठेवी चित्त तेने प्रपंच आणि परमार्थ ब्रह्मरूप भासे हो. तेव्हा असताना कृष्ण असताना बालरूप असताना कृष्णात होतं. कृष्ण म्हणलाले आता असताना इथं आली ना, मग आता असताना चिंता करू नको, तू असताना चिंता सोडून दे, जे काही वाचना ते व्यवस्थित असताना त्या ठिकाणी होईल, भगवंतावर ते निष्ठा असताना त्या ठिकाणी ठेव आणि
तो ब्रह्मानंद निर्विकारी दावी चरित्र दासाते. हो, आणि असा असताना भगवंत महाराज असताना जो कोणी आपला असताना भक्त आहे ना, अनन्य भावाना असताना शरण आला ना आणि म्हणला भगवंता मी तुमच्या चरणापाशी आलो, माझा असताना हा संसार आहे, हा संसार असताना तुमच्या स्वाधीन केला, त्या भक्ताला असताना वाया असताना भगवंत जाऊ देत नाहीये. त्याची नाव असताना त्या ठिकाणी पहिले तरीला असताना भगवंत नेतात. असा असताना भक्ताचा निज महाराज असताना जिव्हाळा पाळणारा हा असताना आमचा श्रीकृष्ण आहे. कोण आमचे श्रीधर स्वामी सांगू लागले. पाहता हरिविजय ग्रंथ रूपे श्री भगवंत हृदय राहे अखंडित नाठवत दुजे काही. हो, काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी, असा महाराज असताना त्या ठिकाणी कोण आहे, हा असणारा हरिविजय नावाचा महाराज असताना ग्रंथ आहे. हा ग्रंथ असताना त्या ठिकाणी पाहिला, हा ग्रंथ असताना वाचला आणि हा ग्रंथ असताना त्या ठिकाणी ऐकला ना, तो साक्षात असताना भगवंताचं स्वरूप आहे महाराज असताना त्या ठिकाणी या ग्रंथामध्ये असताना तुझं पण असताना त्या ठिकाणी निघून जात, एकात्म भाव असताना त्या ठिकाणी होतो. असा श्रेष्ठ महाराज असताना हा काय महाराज असताना ग्रंथ हरिविजय नावाचा असताना ग्रंथ सांगू लागला. पाहिना म्हणता हा ग्रंथ पापे होती भयभीत आधीच पळती समस्त पुढती न येत फिरोनी. महाराज असताना त्या ठिकाणी नुसता असताना म्हणलं ना, मी असताना हरिविजय ग्रंथ एकदा असताना पाहतो, एवढं जरी म्हणलं तरी महाराज असताना सर्व पापा असताना त्या ठिकाणी दूर असताना त्या पळून जातात. पुन्हा महाराज असताना जे काही महाराज असताना आपल्याकडे संकट असताना येणारच, आपण नुसतं म्हणलं मी एकदा हरिविजय ऐकतो तर येणारे संकट सुद्धा महाराज असताना तिकडून तिकडे वापस असताना त्या ठिकाणी जातात, जवळ असताना त्या ठिकाणी येत नाहीत. एवढा असताना हरिविजय नावाचा ग्रंथ असताना त्या ठिकाणी साक्षात भगवंताचा असणारं रूप असताना त्या ठिकाणी आहे म्हणून लागले. जन्मोजन्मीची पापे बहुते लिहिली होती चित्रगुप्ते तो तटस्थ राहे तेथे लेखनी नचले पा. हो, महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की कित्येक जन्माचे असणारे त्या ठिकाणी पापत महाराज असतं आणि महाराज असताना एक असताना हा मनुष्य या देहाला आल्यानंतर असताना एकल्यामध्ये असताना पाप करतो. तो म्हणतो मला कोणीही पाहणार नाहीये, पण भगवंतांना असताना त्या ठिकाणी आपल्या सोबत असताना दिलेला आहे. कोण महाराज ज्याला असताना त्या ठिकाणी गुप्त चित्र दिसतात, असा चित्रगुप्त महाराज असताना त्या ठिकाणी, आणि त्या चित्रगुप्तानं अनेक जन्माचे असताना पाप असताना लिहून ठेवलेला आणि ज्यावेळेस हे पापाचं फळ फेडाय महाराज असताना येईल तेव्हा चित्रगुप्तालाच आपलं खाता असताना यम असताना काढायला लावतो. महाराज ज्यावेळेस तुम्ही हरिविजय नाव असताना मुखाला घेताल, हरिविजय ऐकताल ना, तेव्हा त्या चित्रगुप्ताला सुद्धा महाराज असताना त्याची पीन असणार खुंटून जाते. त्याला सांगता येत नाही की यानं पाप असताना कोणती केली, तू असताना त्या ठिकाणी विसरून जातो. असा असताना हरिविजय नावाचा ग्रंथ महाराज असताना त्या ठिकाणी आहे म्हणतात. हे म्हणता हरिचरित्र परम सुखावे विष्णू पुत्र तो पूजा घेऊन सत्वर सामोरा येत तया ते. हो, महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात, अहो तुम्ही नुसता असताना हरिविजय कथेचा असताना त्या ठिकाणी वाचन केलं किंवा असताना मला ऐकायची जर असं म्हणलात ना, तर ज्यानं हे शरीर महाराज असताना उत्पन्न केलं, जो असताना श्री विष्णूचा पुत्र महाराज असताना त्या ठिकाणी आहे ना, त्याला असताना त्या ठिकाणी आनंद होतो. आणि तो असताना त्या ठिकाणी ताट घेऊन असताना जो कोणी हरिविजय ऐकतो म्हणतो, त्याची असताना पूजा करण्यासाठी साक्षात ब्रह्मदेव महाराज असताना त्या ठिकाणी येतात. एवढा असताना श्रेष्ठ महाराज असताना हरिविजय नावाचा ग्रंथ आहे म्हणतात. अवलोकिता हरिविजय सर्व काळ पावे जय कळी काळाचे नाही भय रक्षी स्वयं हरी हो, त्याते. महाराज ज्यानं कोण महाराज असताना हा हरिविजय नावाचा असताना ग्रंथ डोळ्यानं असताना त्या ठिकाणी पाहिला ना, तर कळी काळाची सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी दातकिळी असताना त्या ठिकाणी गोष्ट आहे. कळी काळाची भीती असताना राहत नाही, एवढा श्रेष्ठ असताना त्या ठिकाणी हरिविजय ग्रंथ आहे म्हणून लागले. या ग्रंथ रूपे गोदावरी वाहे निरंतर भक्तावरी सत्यवती सुत ब्रह्मगिरी येथून हिचा उगम असे. महाराज असताना त्या ठिकाणी ब्रह्मगिरीहून असताना उगम त्या असताना गंगेचा महाराज असताना झाला ना, तेवढं श्रेष्ठ पण महाराज असताना या हरिविजय नावाच्या असताना ग्रंथाला असताना आहे म्हणतात. वैराग्य आणि भक्ती या दोन्ही थड्या शोभती ज्ञान रूपे गोदानी चिती वाये अभय निर्मळ. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणले, ही असताना
ठिकाणी कुठून नाशिकहून असताना निघालेली गोदावरी महाराज असताना त्या ठिकाणी गोदावरी, आणि या गोदावरीच्या असताना भक्ती आणि महाराज असताना त्या ठिकाणी श्रद्धा, या महाराज असताना त्या नदीचे असणारे काठत मुलाले अशी असणारी हरिविजय नावाचा ग्रंथ म्हणजे एक महाराज असताना नर्मदा नदी त्या ठिकाणी आहे. कोण आमचे श्री हरी श्रीधर स्वामी असताना सांगू लागले. वर कड नदी आन माझी जीवन, या ग्रंथ गोदे माझी जगत जीवन, प्रेम पुरा येती भरून, नाही अवसान दूषणाचे. महाराज असताना इथं दूषण ठेवला असताना नावच त्या ठिकाणी नाही म्हणले. इथं असताना त्या ठिकाणी दुसऱ्या असताना नद्यासारखं कार्य असताना त्या ठिकाणी आहे का? या गोदावरीला महाराज असताना या हरिविजय नावाच्या ग्रंथाला असताना त्या ठिकाणी उपमा नदीची असताना गंगेची असताना त्या ठिकाणी दिली. एरवी दुसऱ्या असताना नदीला असताना त्या ठिकाणी काय होतं, भरती महाराज असताना त्या ठिकाणी येते, त्याच्यामध्ये असताना संकट येतात. पण इथं महाराज असताना या नदीला असताना भरत येतं ना, कशाचं प्रेमाचं असताना भरत येतं महाराज असताना. इथं असताना दुसरा असताना धोका नाही, तो फक्त प्रेमाचा असताना त्या ठिकाणी मिळतं. असे असताना त्या ठिकाणी हरिविजय ग्रंथ हा असताना सर्वश्रेष्ठ महाराज असताना ग्रंथ सांगू लागले. वर कड नद्यांचे डहुळ पाणी, येथे निर्मळ सदा चक्र पाणी, भक्त राजा बैसले श्रवणी, अनुष्ठानी सादर. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणले, वरकड नद्या महाराज असताना दुसऱ्या आहेत, त्या नद्यामध्ये असताना गढूळ महाराज असताना पाणी म्हणले. पण या असताना नदीमध्ये महाराज असताना निश्चळ असताना त्या ठिकाणी शीतळ असताना त्या ठिकाणी पाणी आहे. म्हणून महाराज असताना इतकं शीतळ असताना गोड असताना निश्चळ असताना पाणी ना, मग तुम्ही असताना भक्तराज त्या ठिकाणी आहात, आणि या असताना पाण्याचं सेवनास्त्र करा, आणि महाराज असताना त्या ठिकाणी सर्व सुखाला प्राप्त असताना त्या ठिकाणी होताला असे आमचे श्रीधर स्वामी सांगू लागले. हे गंगे माझी बुडता मरिजे, हे गंगे माझी बुडता तरीजे, वृत्ती जल सावजे, माझी निमग्न तळपती. हो काय म्हणलेले, त्या दुसऱ्या गंगेमध्ये असताना तुम्ही जर आंघोळ करायला गेला तर महाराज असताना तिथं जाऊन पाय घसरला ना, तर तुम्ही बुडून असताना त्या ठिकाणी मरतान म्हणलेले. पण ही असताना गंगा कशी आहे महाराज, याच्यामध्ये जर तुम्ही असताना बुडालात तर महाराज तुम्हाला असताना त्या ठिकाणी दुःख होईल का? नाही म्हणले. तुम्ही या गंगेमधून महाराज जे काही जन्म मरणाचा असताना महाराज राटगाड याच्यामध्ये तरुण असताना भवसागर तरुण जातात, एवढं असताना त्या ठिकाणी सुख समाधान या असताना गंगेमध्ये सांगू लागले. श्री कृष्ण जगदानंद कंद, तोची स्वामी ब्रह्मानंद, त्याचे चरण लक्षण मृगमद, श्रीधर मिलिंद सेवित. हो आणि महाराज मग तू असताना भगवंत महाराज असताना कसा एक असताना कंद आहे महाराज, आणि त्या कंदामध्ये त्या फुलामध्ये असताना जो काही मकरंद आहे, तू असताना श्रीधर स्वामी म्हणतात की माझ्या गुरुच्या योगाने असताना मला सेवन करण्यासाठी असताना भेटला ना, धन्य असताना मी त्या ठिकाणी त्या गुरुची कृपा झाली. म्हणून महाराज असताना माझ्या हातून एवढा असताना प्रेमानंद असताना तो भगवंत, या भगवंताचं वर्णन माझ्या मुखातून असताना झालं ना, कृपा त्या असताना श्री गुरुची सांगू लागले. इथे श्री हरिविजय ग्रंथ समंत हरिवंश भागवत, चतुर परिसोत प्रेमळ भक्त, षष्ठाध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय.